नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती पाहिलेली आहे आणि आजच्या भागामध्ये तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या रामराशीनुसार पाहावे. दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दैत्यगुरु शुक्राचार्य आपली सध्याची मिथुन राशी सोडून कर्क या चंद्राच्या राशीमध्ये प्रवेश करत आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य हे 14 सप्टेंबर 2025 पर्यंत असणार आहे. शुक्र एका राशीत फार कमी काळ जरी वास्तव्यात असला तरी सुद्धा मानवी जीवनामध्ये हा शुक्र महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत असतो. कारण मानवी जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुखोपभोग, दाम्पत्य सौख्य, प्रेमी जीवन, कला, वैभव, संगीत, त्याचबरोबर सौंदर्य, आकर्षण या सर्वांचा कारकग्रह हा शुक्र आहे आणि या सर्वांची नितांत गरज ही मानवी मनामध्ये कुठे ना कुठे ही दडून बसलेली असते आणि म्हणूनच शुक्राचे हे राशी परिवर्तन सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहूयात. तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा लग्नेश आणि अष्टम भावाचा स्वामी असून तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. येथे शुक्र हा दिग्बलहीन असतो, परंतु लग्नेशाचे दशम भावातून होत असलेले भ्रमण तुमच्या नोकरी, करिअर, व्यापार वृद्धीसाठी अनुकूल असणार आहे. कारण हा भाव करिअरचा, नोकरीचा, त्याचबरोबर व्यापाराचा भाव आहे. यालाच कर्मभाव असे देखील म्हणतात आणि म्हणूनच या कालखंडात तुम्हाला नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. नोकरी आणि व्यापार दोन्हीसाठी हा कालखंड अनुकूल आहे. जे व्यापारी पार्टनरशिपमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणारा असा हा कालखंड असणार आहे. तुमची चांगली प्रतिमा सांभाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठी कार्यक्षेत्रामध्ये तुमच्यावरचा कामाचा ताण हा देखील वाढताना दिसून येत आहे, परंतु त्याचा तुम्हाला फायदा हा नक्की होणार आहे. प्रेमी जीवन हे मधुर असलेले दिसून येते आणि दाम्पत्य जीवनाला वेळ देणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. काम आणि वैयक्तिक जीवन या दोन्ही क्षेत्राचा समतोल सांभाळणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. तुळ राशीच्या जातकांनी शुक्राचे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी लक्ष्मी उपासना, त्याचबरोबर लहान कुमारिकांना भेटवस्तू दान करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह सप्तम भावाचा आणि व्यय भावाचा म्हणजे 12व्या भावाचा स्वामी असून तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव भाग्याचा, उच्च शिक्षणाचा, धार्मिक कृत्यांचा धर्मभाव आहे. त्याचबरोबर वडिलांचा आणि गुरुजनांचा विचार सुद्धा या भावावरून होतो. या कालखंडात तुम्हाला तुमच्या वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद मिळताना दिसत आहे. मोठ्या योगायोगाने करिअर्समध्ये वृद्धी होताना दिसत आहे. भाग्याची जोड ही सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे. पूर्वीची अडकलेली कामे ही या कालखंडात मार्गी लागू शकतील. वृश्चिक राशीसाठी शुक्राचे हे नवम भावातून होत असलेले गोचरीचे भ्रमण तुम्हाला तुमच्या भाग्यात वृद्धी करताना दिसत आहे आणि वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा लक्ष्मीची उपासना केल्यास शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास त्यांना मदतच मिळणार आहे. त्यासाठी घरातील देवीसमोर तुपाचे निरांजन लावणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावह ठरणार आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीची उपासना ही सुद्धा तुमच्यासाठी फलदायी सिद्ध होताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. जुने मतभेद जर असतील तर या कालखंडात ते मिटताना दिसत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी बदलत्या हवामानामुळे काही आजार उद्भवण्याची किरकोळ शक्यता वगळता एकंदरीत वृश्चिक राशीच्या जातकांचे स्वास्थ्य हे चांगले असणार आहे. लक्ष्मीची आराधना केल्यास वृश्चिक राशीच्या जातकांना सुद्धा शुक्राचे हे अनुकूल फळ मिळण्यास कोणतीच अडचण येताना दिसत नाही. तर धनु राशीच्या जातकांसाठी हा शुक्र ग्रह षष्ठ भावाचा आणि एकादश भावाचा स्वामी असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव अवयोगाचा आहे, त्याचबरोबर आकस्मिक लाभाचा आणि हानीचा सुद्धा भाव आहे आणि हा भाव गूढ ज्ञानाचा सुद्धा आहे. म्हणून
धनुराशीच्या जातकांनी या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि आर्थिक गुंतवणूक ही सुद्धा त्यांनी काळजीपूर्वक केली पाहिजे. ज्यांना पचनसंस्थेसंबंधी विकार आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर जे गूढ ज्ञानाचा शोध घेत आहेत किंवा गुप्त साधना करत आहेत किंवा रिसर्च क्षेत्रामध्ये अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. धनुराशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी स्त्रियांचा सन्मान करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. प्रत्येक शुक्रवारी देवीचे दर्शन घेणे, एखाद्या शुक्रवारी का होईना देवीच्या मंदिरामध्ये अत्तराचे दान केल्यास धनुराशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास त्यांना सहाय्यकारी ठरणार आहे. धनुराशीच्या जातकांनी याचा फायदा घेणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण षष्ठ आणि एकादश भावाचा स्वामी अष्टम भावातून गोचर करत असल्याने तुम्हाला काळजी घेण्याचे हे संकेत हा शुक्र देत आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी शुक्र हा पंचम भावाचा आणि दशम भावाचा स्वामी असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव दाम्पत्याचा भाव आहे, व्यापार आणि भागीदारीचा, उपजीविकेचा भाव आहे. सप्तम भावातून होत असलेले हे शुक्राचे भ्रमण नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होण्यासाठी पोषक असेच आहेत. भागीदारीत जे व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे, परंतु दाम्पत्य जीवनात आणि व्यापारात सुद्धा तुमच्या नात्यामध्ये हा प्रामाणिकपणा असणे अपेक्षित असणार आहे. आणि मकर राशीच्या जातकांचा स्वास्थ्याचा विचार करता त्यांनी आपले मानसिक आरोग्य या कालखंडात हे सांभाळले पाहिजे. त्याचबरोबर परिवारामध्ये वेळ व्यतीत करणे हे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. मकर राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी नित्य देवी आराधना करणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर सायंकाळी घरातील देवीसमोर किंवा आपल्या कुलदेवतेसमोर तुपाचा निरांजन लावणे हे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सफेद मिठाईचे मंदिरामध्ये जर वाटप केले तर मकर राशीच्या जातकांसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थ भावाचा आणि नवम भावाचा म्हणजेच भाग्यभावाचा स्वामी आहे आणि तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. षष्ठ भाव हा अवयोगाचा भाव आहे. रोग, रिपू, ऋण, स्पर्धात्मक परीक्षा यांचा हा भाव आहे. कार्यक्षेत्रामध्ये त्यामुळे प्रतिस्पर्धा ही वाढताना दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड मजबूत बनवणारा जरी असला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. प्रेमी जीवनामध्ये मतभेद होणार नाही याची दक्षता घेणे हे आवश्यक असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड तुमच्यासाठी सफलता घेऊन येणार आहे, परंतु मेहनत सुद्धा तुम्हाला तितकीच करावी लागणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनी सुद्धा लक्ष्मीची आराधना करणे हे त्यांच्यासाठी या कालखंडात हितावह असणार आहे. त्यासाठी श्री सुक्ताचे, लक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करणे किंवा देवीचे नित्य दर्शन घेणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होताना दिसत आहे. आणि स्वास्थ्याचा विचार करता कुंभ राशीच्या जातकांसाठी सुद्धा सुपाच्य आहार घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी हा शुक्र तृतीय भावाचा आणि अष्टम भावाचा स्वामी आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव विद्येचा आहे, संततीचा आहे, भावनांचा भाव आहे आणि प्रेमीजनांचा सुद्धा भाव आहे. मीन राशीच्या जातकांसाठी हा शुक्र तसा अनुकूलच म्हणावा लागेल. अविवाहितांचे विवाह जमून येण्यास हा कालखंड चांगला आहे. तुम्हाला तुमच्या संततीकडून शुभ समाचार मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुम्हाला भक्कम बनवणारा असणार आहे. स्वतःच्या आरामदायी जीवनशैलीवर तुम्ही खर्च करणार आहात. त्याचबरोबर स्वतःवर खर्च करणे, स्वतःच्या आनंदासाठी खर्च करणे हे तुमच्यासाठी हा शुक्र संकेत देत आहे. परंतु मीन राशीच्या जातकांनी सुद्धा आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येत आहे. त्यांची गुंतवणूक सफल होताना दिसत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि जे शोध कार्य म्हणजे PhD सारखे परीक्षांची तयारी करत आहेत किंवा गूढ ज्ञानाचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. मीन राशीच्या जातकांनी सुद्धा
शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी महिलांचा सन्मान करणे हे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे। त्याचबरोबर त्यांनी शुक्रवारी सफेद वस्त्र धारण केले तरी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व मिळण्यास त्यांना मदत मिळणार आहे। आणि मीन राशीच्या जातकांनी शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी गोसेवा करणे आणि त्याचबरोबर लक्ष्मीची नित्य आराधना करणे हे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे। अशा प्रकारे आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेत आजचा हा दुसरा भाग पूर्ण केलेला आहे। आणि आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठीचे राशीफल पाहिलेले आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह। तोपर्यंत नमस्कार।